मनसेच्या विजयी उमेदवारांचा राज ठाकरेंकडून सत्कार, तर कमळाच्या पाकिटातून पैसे वाटले, सत्ताधाऱ्यांनी पैशाने उमेदवार पळवले, शर्मिला ठाकरे यांची टीका। अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्रच लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हे यांची माहिती। पुण्यातील प्रभाग 25 मधील पराभव अमान्य, आमचा पराभव ईव्हीएम आणि भाजप तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना केला, रुपाली ठोंबरेंचा आरोप। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीमधील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार, 79,826 मतदान झालं, मात्र मतमोजणीवेळी 1035 मतं कमी झाली, वसंत मोरेंचा आरोप। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा, ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण, नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, दरडवाडीमधील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी। एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येतील, 8 कोटी जणांना दिलासा, 5 लाखापर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येईल। व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचांडो यांनी त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना परत दिला। व्हाईट हाऊसमधील बैठकीत मचांडोंकडून ट्रम्प यांना पुरस्कार प्रदान।